लेवल ही भरपूर हालाकीची आहे। इराण असेल, इस्रायल असेल, अमेरिका असेल, या युद्धाचा यांच्यामध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा सावट आहे तो भारतावर पडलेला आहे आणि युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणात भारतात दिसून आलेला आहे। भारतामध्ये इंधनाचा साठा कमी पडत आहे। त्याचबरोबर भारतामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा जो तुटवडा आहे तो तुटवडा सध्या जाणवला आहे आणि म्हणूनच एलपीजी गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये आज सकाळपासून मोठे बदल करण्यात आलेले आहेत। एलपीजी गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये नवीन नियम लागू केलेले आहेत। हे नियम कोणते असणार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमधून पाहणारच आहोत, पण हे नियम ग्रामीण भागात आणि शहरी भागातील सर्व गॅस सिलेंडर धारक यांच्यासाठी आहेत। परंतु हे नियम उज्ज्वला गॅस अंतर्गत येणारे जे गॅस सिलेंडर धारक आहेत यांच्यासाठी वेगळे आहेत, तर रेग्युलर गॅस सिलेंडर धारक येणारे आहेत यांच्यासाठी वेगळे आहेत। नेमके हे नियम कोणते आहेत तेच आपण आता व्हिडिओमधून पाहूयात। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे सर्वात पहिलं नोटिफिकेशन पुढील अपडेटचं तुम्हाला येईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त गॅस धारकांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहता आहात पुन्हा एक नवीन अपडेट। इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशाच्या युद्धाचा सावट हा भारतावर पडलेला आहे आणि त्याचा मोठा परिणाम भारतात झालेला आहे। त्यामुळे इंधनाचा साठा सुद्धा भारतामध्ये कमी झालेला आहे। हॉर्मुझवरून बऱ्याच जहाज आलेले आहेत ज्यांनी क्रूड ऑइल जे गॅस बनवायसाठी लागतं ते आणलेलंच आहे, परंतु आता गॅस बनवण्यासाठी क्रूड ऑइल परवा आलेलं आहे, परंतु ते बनवण्यासाठी 15 ते 20 दिवस जाणार आहेत आणि या 15 ते 20 दिवसाच्या काळामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर धारक जे आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा हा जाणवला आहे। मागे जाणवलाही आहे मागच्या आठवड्यापासून आणि आता सुद्धा जाणवत आहे आणि यामुळेच परवा एक निर्णय घेतला होता की एलपीजी सिलेंडर धारकांना 8 ते 10 किलोचाच गॅस मिळणार आहे आणि त्यानुसारच पैसे आकारले जाणार आहेत, असं सुद्धा परवाचा नियम होता। परंतु आज नवीन 2 नियम लावण्यात आलेले आहेत, ते आहेत बुकिंग संदर्भातील आणि यामध्ये दोन्ही पद्धतीचे लाभार्थ्यांसाठी वेगवेगळे बुकिंग सिस्टीम असणार आहे। म्हणजे काय, तर उज्ज्वला योजनेअंतर्गत जे गॅस सिलेंडर घेतात त्यांच्यासाठी दर 45 दिवसाने पुढील गॅस हा बुक करता येणार आहे। म्हणजे तुम्ही आज जर गॅस बुक केला तर यानंतर 45 दिवसानंतरच तुम्हाला गॅस बुकिंग करता येणार आहे। जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तरी सिस्टीम तुम्हाला रिजेक्शन दाखवणार आहे आणि तुमचा गॅस बुक होणार नाही। त्यामुळे गॅस हा जपून वापरा असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे रेग्युलर गॅस सिलेंडर धारक आहेत, म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत न येणारे गॅस सिलेंडर धारक आहेत यांच्यासाठी 25 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। पण आता जर तुम्ही एक सिलेंडर घेतलं तर त्यानंतर 25 दिवसानंतरच तुम्ही दुसरं सिलेंडर तुम्हाला घेता येणार आहे, असे नवीन नियम गॅस बुकिंग संदर्भात लावण्यात आलेला आहे। तर हा नियम काय आहे हा तुमच्या प्रत्येक गॅस सिलेंडर धारकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका, कारण सर्वांना हा नियम माहीत असणं हे तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।